नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे शिर्डीला. नमस्कार आणि साईराम मित्रांनो. खूप दिवसांपासून आम्हाला सगळ्यांना शिर्डीला जायची खूप इच्छा होती, पण कॅटरिंगच्या ऑर्डर्समुळे प्लॅन वारंवार मागे जात होता. पण खरं सांगायचं तर बाबांचं बोलवणं नाही तोपर्यंत शिर्डीला जाता येत नाही, हे अगदी 100% खरं आहे. आणि शेवटी बाबांनी बोलावलंच आणि आम्ही लगेच निघालो शिर्डीच्या प्रवासाला. त्या दिवशी फ्रायडे होता. प्रीने हाफ डे घेतला आणि आम्ही दुपारी 3:30ला निघालो. मस्त गाडीमध्ये गप्पा, गाणी आणि मजा करत करत आम्ही रात्री 9 वाजता शिर्डीला पोहोचलो. यावेळी आम्ही प्रायव्हेट हॉटेलमध्ये बुकिंग न करता साई संस्थांमध्ये रूम बुक केले होते. प्रीने 2-3 आठवडे आधीच ऑनलाईन बुकिंग केली होती. जागा खूप स्वच्छ, शांत आणि छान होती. 3 दिवसांसाठी आम्ही 2 रूम घेतले होते आणि सरप्राइझिंग म्हणजे रूम रेंट पर नाईट फक्त 250 रुपीज. हो, बरोबर ऐकलात, फक्त 250 रुपीज. चेक इन केलं, जेवलो आणि थेट विश्रांती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही निघालो बाबांच्या दर्शनाला. पण त्याआधी माझा फेवरेट शिर्डी संस्थानाचा सकाळचा नाश्ता पुरी भाजी, फक्त 5 रुपये पर पॅकेट. त्यामध्ये 5 पुऱ्या, 1 भाजी आणि 1 स्वीट होतं. आजच्या महागाईच्या काळात एवढं स्वस्त आणि तितकंच टेस्टी खाणं हे खरंच बाबांच्या कृपेने शक्य आहे. नाश्ता करून आम्ही मंदिरात पोहोचलो, गाडी पार्क केली आणि फक्त 10 मिनिटात आमचं दर्शन झालं. ओळखीमुळे फास्ट एंट्री हे सांगायला हरकत नाही. दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं. शिर्डीमध्ये आल्यावर मनाला एवढी शांती आणि प्रसन्नता भेटते हे तुम्हाला शिर्डीमध्ये आल्यावरच समजेल. दर्शनानंतर आम्ही चावडी, द्वारकामाई आणि लेंडीबाग फिरलो. तिथली प्रत्येक जागा बाबा आजही आहेत असा भाव निर्माण करते. तिथेच आम्ही बाबांचा प्रसिद्ध प्रसाद पण घेतला. 30 रुपीज मध्ये 2 लाडू. द्वारकामाई हे बाबा आणि भक्तांचे भेटण्याचे ठिकाण होते. लोक त्यांच्याकडे आपली दुःख, आजार, अडचणी सांगायचे आणि बाबा उपाय सांगायचे. बाबा सतत धुनी पेटती ठेवायचे. लोकांच्या दुःख कष्टाचे निवारण व्हावे म्हणून धुनीमध्ये लाकूड टाकायचे. आजही तीच धुनी ही अखंड पेटलेली असते. यानंतर आम्ही गेलो साई प्रसादालयामध्ये. इथे रोज 2 वेळा सर्वांना फ्री जेवण मिळतं. प्रत्येक दिवशी 45,000 ते 60,000 लोक इथे प्रसाद खातात आणि फेस्टिवल मध्ये हा आकडा 1 लाखांपुढे जातो, तेही पूर्णपणे फ्री. इतकं साधं, चविष्ट, स्वच्छ आणि समाधान देणारे जेवण फक्त बाबांच्या प्रसादातच मिळतं. पोटभर प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही निघालो शनी शिंगणापूरकडे. मग मित्रांनो, हा होता आमचा शिर्डी प्रवासाचा पहिला भाग. नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे शनी शिंगणापूरचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. साईराम.